गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे आणि काल माझा सुजितबाईचा प्लॅन झाला होता की आज हॉटेलवरती जायचं आहे. तर सुजितबाई सकाळी 6लाच गेले होते हॉटेलला. मला उठाय थोडा लेट झाला, त्यामुळे मी बसून गेलो ईश्वरपूरमधून आष्ट्याला. आष्ट्याला गेल्यानंतर आष्ट्याच्या स्टँडजवळच बिरोबाचं मंदिर लागतं. मग त्यामुळे सकाळ सकाळी म्हटलं संडे होता, रविवार होता, तर बिरोबाच्या मंदिराचं दर्शन घ्यावं. देवाचं दर्शन घेतलं, सोबत फरसाना घेतला आणि गेलो हॉटेलवरती गेल्या गेल्या आम्ही चहा बनवायला टाकला. मग चहा बनवायला टाकत असताना सुजितबाईने सांगितलं कांदा कटिंग करायला मला काम दिलं. कांदा कटिंग करायला घेतला आणि कांदा कटिंग करत तोपर्यंत चहाही आमचा उकळून रेडी झाला होता. तर चहा बघू शकताय, आमच्या हॉटेल सुस्वादचा चहा. एक नंबर चहाची टेस्ट आहे, एकदम मस्त आहे एकदम. मग सुजितबाई आणि मी चहा घेतला. चहा घेतल्यानंतर चहा घेऊन होतो आमचा, तोपर्यंत कस्टमरचा रश चालू झाला होता. तर कस्टमरचे रश तुम्ही बघू शकता. आज संडे असल्यामुळे दिवसभर कस्टमर चालूच होते. तर त्यामध्ये आतलं किचन मी सांभाळत होतो आणि बाहेर जे कस्टमर हँडलिंग होतं तर ते सुजितबाई बघत होते. साईड बाय साईड अनिकेत बॉस पण आम्हाला हेल्प करत होते. अनिकेत बॉस मिसळ लावायला वगैरे हेल्प करत होते. तर कस्टमर आज भरपूर असल्यामुळे आमचे पाव आणि आमचं दही लवकर संपून गेलं. तर त्यामुळे आम्ही गेलो महावीर बेकर्सला. महावीर बेकर्समध्ये गेलो आणि पावाच्या लाद्या घेतल्या. आज पावाच्या लाद्या जरा कमीच घेतल्या, कारण आज आम्ही हॉटेल फक्त 3 वाजेपर्यंत चालू ठेवणार होतो आणि दुपारी एक फंक्शन होतं, तर त्यामुळे आम्ही तिकडं जायचं होतं. तर पावाच्या लाद्या घेऊन परत गेलो दही आणायला. तर मामांजवळून दही घेतलं. आज दही कमी घेतलं, कारण हॉटेलाच आपलं कमी वेळ चालू असणार आहे. जाता जाता बघितलं तर डॉगेश बाय मस्तपैकी 2 व्हीलरवरून चालले होते. तेवढ्यातच आमची सुजितबाईसोबत पैज लागली की लालपरीला ओव्हरटेक करायचे. ती पैज सुजितबाई जिंकली. घरी आलो आणि संपलं.